तर गुड मॉर्निंग मित्रांनो. हाय, हॅलो, नमस्कार. मी आणि प्रियांका इथं बसलो. इथं गॅलरीत कॅमेरा सेट केलाय. तर एक 10-15 मिनिटं पुढचे तुम्हाला एक रियालिटी चेक देणार आहे आम्ही. काय असणार आहे विषय? विषय असणार आहे, खराडीत आम्ही राहतोय, तर आमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी खराडीमध्ये घर घ्यायचं, त्याची वेगवेगळे अँगल, फ्युचरच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे. तर ते थोडक्यात आम्ही आमचा एक्सपिरियन्स सांगणार आहे. आम्ही आता 3-4 वर्ष खराडीत राहतोय. तर एक एक पॉईंटनुसार सांगणार आहे. पुढे तुम्हाला जर खराडीत घर घ्यायचं असेल किंवा तुम्ही घेतलं असेल, तुम्ही शिफ्ट होणार असाल, किंवा तुम्ही इथं 10 वर्षांपासून राहताय, तर आमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, आमच्या दोघांच्या मते, तर काय परिस्थिती आहे सध्या खराडीची. कारण हे आय टी हब आहे, सगळ्यांना माहिती आहे. खराडी आता पुण्यातलं एकदम फेमस झालंय. तर आमच्या ऑन साईटला लोकांना पुणे माहिती आहे, खराडी माहिती आहे, पण असं पुण्यातले बाहेरचे एरिया माहित नाही. तर एवढं फेमस झालंय खराडी. कारण बाहेरच्या यूबीएस इथे आहे ना, हम्म. त्यांची कंपनी इथे आहे त्यामुळे. तर आता एक एक पॉईंट मी पॉईंट काढलेले आहे, त्याच्यावर फक्त आम्ही डिस्कशन करणार आहे. तुम्हाला काय वाटते ते खाली कॉमेंटमध्ये सांगा. तर पहिला प्रश्न असा आहे की खराडी आवडते का? प्रश्न म्हणजे पॉइंट. इथं काय काय आपल्या खराडीमध्ये, तुला काय वाटतं, सगळ्या गोष्टी आहेत का खराडीमध्ये? सगळं आहे अवेलेबल, हम्म. बट कम्पेअर केलं विथ तर वाट विथ दी प्रिव्हियस वेअर वी वर स्टेइंग लाईक नाही, इन सांगवी. तसं नाही बोलत आहे. काय काय गोष्टी आहेत अवेलेबल, कम्पेअर काय करायचं त्याच्यात? कम्पेअरिंगचा प्रश्नच नाही इथं. की काय काय गोष्टी इथं मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे खराडी आय टी हब आहे. आय टी हब आहे. मेन म्हणजे आपण त्याच्या खूपच जवळ राहतो, ऑलमोस्ट 2 किलोमीटरवर. हम्म. आणि वॉकिंग डिस्टन्स वगैरे आहे विशेष म्हणजे हे छान. जेवढ्या कंपन्या हिंजवडीत आहेत, ऑलमोस्ट सगळ्या कंपन्या खराडीत आहेत, छोट्या का होईनात. म्हणजे त्यांचं एखादं छोटं ऑफिस असेल किंवा काही असेल, खराडीत आहेत. ऑलमोस्ट सगळ्या कंपन्या आहेत. आणि स्मॉल स्केल कंपन्या पण आहेत बऱ्याचशा. पहिली गोष्ट आय टी, त्याच्यामुळेच खराडीला ओळख मिळाली. दुसरी गोष्ट हॉटेल्स, खाणं पिणं, कारण संडेला लागतं. खाणं पिणं आहे, शाळा आहेत, इंटरनॅशनल स्कूल आहेत सगळे. इंटरनॅशनल स्कूलचा तर नादच खुळा आहे. एकदम लाखोच्या घरामध्ये फी आहे. तर ते एक आहे. तुम्हाला जर ते असेल स्वप्न तुमच्या मुलांना इंटरनॅशनल स्कूलमध्ये पाठवायचं, काय कसं, तर ते आहे. आणि छोट्या शाळा पण आहेत. म्हणजे छोट्या ह्याच्यापासून मोठ्यापर्यंत तुम्हाला बघायला मिळेल. तेच असतं ना. आणि मेन म्हणजे दवाखाने. तर दवाखाने पण आहेत, छोट्यापासून मोठ्यापर्यंत आहेत. हॉस्पिटल्स. मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत. मणिपाल हॉस्पिटल, सह्याद्री नगर रोडवर आहे, हडपसरला आहे. मेन खराडीमध्ये पण बरेच. कनेक्टिव्हिटी छान आहे हम्म. खराडीला. कनेक्टिव्हिटी सांगतो आता. हडपसर तो एरिया, आपला नगर रोड, आणि पुण्यातून म्हणजे मेन सेंटर म्हणू शकतो पुण्यात एंट्री स्टार्ट करताना. ऑफ दी पुणे. हम्म. तर आता ओपन करा अजून पुढचा पॉईंट. इथं काय काय आहे खराडीमध्ये हे झालं. तर आता शंका आणि प्रश्न. शंका आणि प्रश्न म्हणजे काय माहिती का? ते वर्थ आहे का तुम्हाला? घराचे रेंट खूप जास्त आहेत. आमच्या सोसायटीचं उदाहरण घ्या. आमच्या सोसायटीमध्ये 0 अम्युनिटीज आहे. लिफ्ट आहे, पार्किंग आहे, टेरेसवर स्टँड फक्त. अलोन बिल्डिंग आहे, हम्म. बट स्टील न्यू आहे. म्हणजे 2-3 वर्षच झाले कन्स्ट्रक्शन, म्हणजे पूर्ण बिल्डअप होऊन. आणि इथे 1 BHK ला विदाउट डुईंग एनिथिंग, लाईक विदाउट ह्यांना फर्निश. सेमी फर्निश्ड म्हटलं ते इथे सेमी फर्निश्डचं हे कन्सेप्ट आहे की फक्त ट्रॉलीज लावून देणे. तर तेवढंच असलं तर आपण 18,000 to 20,000 1 BHK साठी घेतोय आमच्या स्टँड अलोन मध्ये. आणि 2 BHK तर तुम्ही विचारच 2 करा. BHK 25च्या पुढं हे छोट्या सोसायटीत. विदाउट एनी दिस वन एम्युनिटीज अँड लाईक रूम, ऑल ऑल विदाउट युजेज. फर्निश्ड. हा, विदाउट फर्निश्ड आणि हे फक्त आमच्या छोट्या सोसायटीचं सांगतोय स्टँड आम्ही. अलोन. जर मोठी सोसायटी असेल, त्यात स्विमिंग पूल वगैरे सगळं आहे, तर त्यात विषय असा आहे की मिनिमम 25,000 रुपये. वन BHK नाहीच आहेत मोठ्या सोसायटीमध्ये. पहिली गोष्ट 2 BHK पासून स्टार्ट होतं. 30,000, 35,000, जास्तच असेल तर 40,000, 45,000. आता फॉर एक्झाम्पल, 40,000 आपल्या शेजारच्या काकांनी 2 BHK दिलाय. 40,000 आमच्या आहे. समोर बिल्डिंग आहे काय, मार्बेला. मार्बेला. आणि एक खराडीमध्ये अजून एक फेमस आहे, गेरा वर्ल्ड ऑफ जॉय. आमच्या अमोल तिथे ऑफिसमध्ये लोक राहतो. राहतात. 45,000 रुपये 3 BHK, आणि 3 मुली राहतात फक्त. कारण आजकाल असं झालंय की
प्रत्येकाला एक एक सेपरेट रूम पाहिजे. म्हणजे लोक आणि फ्रेशर लोक आहेत, 2-2 वर्ष एक्सपिरियन्स, म्हणजे त्यांना पॅकेज पण तसं आहे. आपल्याला जसं बट पॅकेज असतं. स्टील आपण पण विचार करतो यार थोडंसं तेवढंच सेव्हिंग होईल आणि तेवढंच घरी देऊ शकतो आपण. बट असतात ठीक आहे की खर्च हा केला ते पैसा येत सगळ्यांचं. राहतो. काही काही लोकांचं असतं तसं. हा आणि घराचे रेंट जास्त आहे. ट्रॅफिक, आता ट्रॅफिकचा विषय घ्यायला गेला तर वाघोली नगर रोड इज व्हेरी फेमस, तुम्हाला माहिती असेल. तर तिकडून यायचं असेल तर ट्रॅफिक आहे, पुण्यातून यायचं असेल ट्रॅफिक आहे. वाघोली पण म्हटलं तर भीतीच. पण आता ट्रॅफिक नाही असा कोणताच एरिया नाही पुण्यामध्ये, त्यामुळे आता ट्रॅफिक इज व्हेरी कॉमन झाले. पाणी ड्रेनेज कन्स्ट्रक्शन, आता पाणी लकीली आमच्या सोसायटीमध्ये आम्हाला कधी कॉर्पोरेशन. टँकरची गरज नाही लागली, कारण आमच्या सोसायटीचा खालचा एरिया चांगला मोठा आहे आणि वरती फक्त 6 फ्लोर आहेत. 4 फ्लॅट एका फ्लोअरला. कॉर्पोरेशनचं पाणी आम्हाला भरपूर आहे, पुरून उरतंय उन्हाळ्यात पण. अशी कधी गरज नाही टचवूड वाटली की हा असं टँकर नजर नाही बोलवायला लागेल लागावं. काय. होपफुली बिल्डरनी चांगली सोय केलेली आहे, मोठमोठ्या टाक्या बांधल्यात, वरती पण आहे खाली पण आहे. तर हा, मोठ्या सोसायटीमध्ये हा, मोठ्या एक सोसायटीमध्ये ना आहे की टँकरचाच तुम्हाला लागणारच. मेंटेनन्स जास्त असतो. तर करेक्ट. हा फरक आहे. मला वाटतं कंपॅरिझन छोटी सोसायटी मोठी सोसायटीच होते. पण बघा, तुम्हाला जर अशी स्टँड अलोन बिल्डिंग मिळाली तर आम्ही म्हणेन डोळे झाकून घ्या तिथं. अम्युनिटीज. नाही, मी नाही म्हणू शकत. का? कारण की ना छोट्या सोसायटीमध्ये ऑलमोस्ट एव्हरीथिंग वी हॅव टू हँडल. मोठ्या सोसायटीमध्ये मोठ्या एक सोसायटीमध्ये मोठे प्रॉब्लेम्स असतात. हा तिथं मोठ्या वकील वगैरे असतात, त्यांचे मोठे प्रॉब्लेम असतात. पण आपल्याला प्रत्येकाला हम्म. त्याच्यात त्यांना इंटरफेअर करायची गरज नाही. ते त्यांचं सॉर्ट आउट करतात, आपल्याला सांगतात. हम्म. इथे आपल्याला सगळं बघणं आहे. म्हणजे लाईक अन होम ओनली हम्म. एव्हरीथिंग. आता बजेट रियालिटी चेक, पुढचा पॉइंट आहे. खराडीत घर घ्यायचंय मिनिमम 1 करोड, मिनिमम सांगतोय 700 कार्पेट एरिया फक्त. मोठी सोसायटी सांगतोय मी. आमच्या सोसायटीत असेल 70-80 लाख, 20 लाखाचा फरक आहे. 70-80 नाही, हेच यांना 75 ला गेले. मग ते रेंज सांगतो ना, 2 वर्षापूर्वी गेले. 80 पकड मग. 80, 80 लाख 85. मोठ्या सोसायटीत, आमच्या सोसायटीमध्ये फक्त 20 लाखाचा फरक आहे. 20 लाखाच्या अम्युनिटीज तुम्ही कन्सिडर करू शकता. कार्पेट एरिया सेम आहे, पण मिनिमम 1 करोड आहे. मग त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं 3 BHK घ्यायचं आहे, 4 BHK घ्यायचं आहे, 1.5 CR. आता आमच्या समोरच इथं मार्बेला बिल्डिंग बनली आहे, तिथं खराडी सेंट्रल विलास जावडेकर आहे ना, हम्म. विलास जावडेकर, तर तिथं मिनिमम 1.5 CR. म्हणजे आता असं झालंय की 1 करोड म्हणजे कॉमन झाले. हो ना. 2-3 खरंच. वर्षापूर्वी 1 करोड म्हणजे काय होतं, आता ते कॉमन झाले. तर तेवढं बजेट आहे. मग तुम्हाला तिथं प्रश्न येतो की बाबा तुम्ही दोघं IT मध्ये आहे का, मग तेवढं तुम्ही. आयटीचा प्रश्न नाहीये की बाबा हे म्हणू शकतो की दोघांचं इन्कम एवढं आहे की तुम्ही सेव्ह केल्या म्हणजे तुम्ही सेव्ह केल्यानंतर एवढे सगळं तुम्ही अरेंज करू शकता, 1 करोडचं मॅनेज करू घर शकता आहे म्हणजे सगळं. तुम्हाला कमीत कमी, मित्रांनो मला सांगतो, 70-80 हजार रुपये EMI ठेवायला लागेल. लवकर फेडायला ना. मंथली EMI. हा, हा, अदरवाईज लवकर म्हणजे 25 to तेवढा 30 येतोच तो. इयर्स. 30 वर्ष असतं मॅक्सिमम. समजा 30 वर्ष बट तुमचं इट आहे. डिपेंड्स ऑन एज ना. मी सांगतोय ना, ते 30 वर्षाचं तुझं वय आहे ना, मग ते काय करतात, पुढचे 30 वर्ष तुम्ही रिटायर होणार, मग तुमच्या 30 वर्षच लोन देतात पुढचं. त्याच्या बेसिसवर 30 ते वर्षात तुम्हाला फिगर आउट जर 1 करतात. करोडचा EMI काढला तर अंदाजे 70-80 हजार रुपये येईल कमीत कमी. मग तुम्हाला इन्कम जास्त असेल तर तुम्ही 1 लाखाचा EMI ठेवू शकता. असं पाहिजे की दोन्ही इन्कम पाहिजे, तुमचा बिझनेस पाहिजे, तरच हे शक्य होऊ शकतं. आणि बॅचलर्स लोकांसाठी वेदर इट इज बॉय ऑर गर्ल, मेन म्हणजे लग्नाआधी स्वतःची एक प्रॉपर्टी तरी असावी. मुलांनी स्पेशली एक फ्लॅट या वडेवर मीन्स जागा किंवा काय एक घेऊन ठेवावं. कारण की लग्न झाल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटीज खूप वाढतात. त्यात अजून लोक म्हणजे जास्त मोठी लॉंग गुड काय म्हणतो आपण, मोठी फॅमिली असली तर देन ह्यांना एक्सपेन्सेस असतात. त्यानंतर आपले फ्युचर प्लॅन असतात, लेकरं बाळ, त्याच्यात आपला खूप खर्च होतो. ते सगळं कन्सिडरेशन घेऊन तुम्ही ह्यांना बॅचलर्स लोक फर्स्ट एक प्रॉपर्टी घेऊनच पुढे स्टेप फॉरवर्ड करा, असं सांगू इच्छिते बाबा. आता इथं खराडीत घर घ्यायचे फायदे काय आहेत माहिती का? IT हब आहे ना, हे कधीच कमी होणार नाही. आता IT ला जशी मागणी आहे, कारण आता सगळ्या कंपन्या, आम्ही पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलं, सगळ्या कंपन्या इथे आहेत. तर तो कधी न थांबणारा बिझनेस आहे, न थांबणाऱ्या नोकऱ्या आहेत IT खराडीमध्ये. तर पटकन घर घेऊन टाका, तो एक फायदा आहे. आणि समजा तुमची कंपनी इथं नसेल
तर भाडं आम्ही आधीच सांगितलं किती आहे, तर ते तुम्हाला EMI ला इन्व्हेस्टमेंट. हेल्प होईल. आणि कोरेगाव पार्क जवळ आहे. कोरेगाव पार्क बद्दल जास्त बोलायला नको, तुम्हाला माहिती आहे कोरेगाव पार्क कसा एरिया आहे आणि काय एरिया आहे. कोरेगाव पार्क हार्डली एक 5-6 किलोमीटर आहे. एअरपोर्ट आपलं 7-8 किलोमीटर आहे. कनेक्टिव्हिटी चांगली. यंग क्राऊड आहे खराडीचा, कारण आताच निवडणूक झाली. सुरेंद्र दादा पठारे निवडून आले, त्यांची वाईफ निवडून आली आहे. तर त्यांचं विजन, यंग लोक निवडून आले ना, त्यांचं विजन भारी असतं. हा. कारण त्यांनी हे IT सगळं केलंय, त्यांच्या वडिलांनी केलंय. ती पहिले IT म्हणजे काय म्हणतो आपण, इथंच राहिलेले आहेत ना ते. त्यांना इथला एरिया वगैरे माहिती आहे आणि त्यांच्याकडून काहीतरी त्यांच्या ग्रोथ होईल. पप्पांचा अनुभव घेऊन आणि त्यांचं स्वतःच थोडे थॉट्स मिक्स करून ते नवीन काहीतरी करू शकतात. कारण त्यांचे पप्पा आमदार आहेत. ओल्ड लोकांचं वडगाव एवढं शहरीचे. असतं की ते नवीन गोष्टी लवकर अडॉप्ट करत नाही, आणि आपण यंगस्टर आपण थोडं अडॉप्ट करू शकतो ओल्ड कारण या निवडणुकीत चांगलं झालंय की बाबा बीजेपीचे आलेले. आय होप, वी होप की काहीतरी चांगलं घडेल. अजून IT आलेली आहे, अजून काहीतरी चांगलं होईल, म्हणून हे चांगलं आहे. आणि अजून पुढचा मुद्दा आपण काय घ्यायचा, निष्कर्ष, ऑडियन्स क्वेश्चन. तर आम्ही सगळं एवढं बोललोय, तर खराडी परफेक्ट आहे का नाही? आम्ही राहतोय म्हणून नाही. तुम्ही समजा हिंजवडीत राहत असाल, वाकडमध्ये राहत असाल, वाकड ऑलरेडी डेव्हलप झालेलं आहे. आणि वाकडमध्ये असं काही नाहीये, सगळ्या सुखसुविधा आहेत, पण तरी त्यांना जॉबला असं हिंजवडीला जाय. आम्ही म्हणत नाही की असं वाईट आहे, पण ते ऑलरेडी डेव्हलप झालेलं आहे, तिथं चान्स नाही घर घ्यायचा लोकांना. बरोबर ना? नवीन कुठे आहे कन्स्ट्रक्शन ऑलरेडी झालं. थोडं आउटस्कट मध्ये पण आम्हाला माहिती नसेल मे बी, पण नाही, इथं कसं आहे की ऑलमोस्ट ग्रोईंग सिटी म्हणू शकतो आपण खराडी. ते डेव्हलप्ड झालेले Already grow झालेले. हे आता स्टार्ट म्हणजे कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, काय करायचं असेल, पटकन या, घर बुक करा. आमचा अनुभव असा आहे. तर असं आणि आहे. मेन म्हणजे आपण ह्याच्यावर पण बघतो, आपण गावाकडे आपल्या गावाची कनेक्टिव्हिटी मीन्स तुमचं गाव किती, जिथे तुम्ही राहताय तिथून किती लांब आहे. इफ यू आर स्टेईंग लाईक बियॉन्ड दी कात्रज, तुम्ही कात्रज मध्येच घेणार, दॅट इज करेक्ट. जसं आता आम्ही नगर रोडला आहे, आमचं घर नगरला आहे, म्हणून आम्ही नगर रोडचं कन्सिडरेशन मध्ये घेऊन आम्ही खराडीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. तसं तुमचं जे प्रायोरिटीज आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. बट येस, स्टार्ट इन्व्हेस्टिंग. तर असा आहे आमचा अनुभव, असा आहे. आणि मग काय नाही, आजचा पॉडकास्ट असाच होता, मस्त निवांत गप्पा. प्रियांका काय मेकअप नाही, काय नाही, एकदम काहीच माहित ऑन द नव्हतं. स्पॉट बसवलंय तिला. म्हटलं काहीतरी चर्चा करू. आणि मी बघू मस्त आता, मूवी बघत होते बट नेटफ्लिक्स अँड चिल करत होती प्रियांका. तर असाच एक पॉडकास्ट ऑन द स्पॉट ChatGPT वर मुद्दे काढले आणि म्हटलं चला बघूयात काय काय चांगले मुद्दे दिले ChatGPT ने. थँक्यू ChatGPT. तर असाच एक पॉडकास्ट, अचानक पॉडकास्ट घेऊन येऊ परत. काही तयारी नाहीये, झिरो तयारी, आम्ही डायरेक्ट असंच बसलोय. तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि तुमचे काही क्वेश्चन असतील ना खाली कॉमेंट करा, मी नक्कीच उत्तरं देईल. ठीक आहे, मग चला, बाय बाय.